नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या चॅनलवर। आज आपण क्लास 10th मराठी अक्षर भारती पार्ट 1 चॅप्टर 4 उपवास या चॅप्टरचे सोल्युशन्स बघणार आहोत। प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा। पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी। ही आकृती पूर्ण करायची। पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी कोणत्या होत्या? आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागले, प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊ लागले आणि चरबीयुक्त द्रव्ये। यामुळे पंतांची आस्था वाढू लागली। कशाबद्दल? वजन कमी करण्याबद्दल त्यांची आस्था जी आहे ती वाढू लागली। प्रश्न दुसरा आहे, पंतांच्या आहार तज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितलेल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी। पंतांचे जे आहार तज्ञ मित्र होते त्यांनी वर्ज्य म्हणजे त्यांना काय गोष्टी सोडायला सांगितल्या, आहारामधल्या काय गोष्टी खाऊ नको किंवा काही करू नको काय सांगितलं होतं? तर दिवसा झोपणं सोडा, पत्ते खेळणं सोडा आणि बोलणं सोडा। ह्या गोष्टी आहार तज्ञ मित्रांनी पंतांना सांगितल्या होत्या। 3 नंबर आहे, पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया काय होत्या? वजनाचं ते काय मेलं होईल हळूहळू कमी, कोणाचं मागून खात नाही आपण, स्वतःच कमवून खातो, वाढलं तर वाढू दे वजन, अशा प्रतिक्रिया होत्या। प्रश्न दुसरा, कारणे शोधा। वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता। कारण काय होतं याचं की वजन कमी करण्यासाठी कमी बोललं तर वजन कमी होतं, पण पंतांना हे का जमणार नव्हतं? कारण वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता। कारण पंत टेलिफोन ऑपरेटर म्हणून नोकरी करत असल्यामुळे त्यांना दिवसभर बोलावेच लागत होते। न बोलता ते काम करू शकणार नव्हते व काम केले नाही तर खाणार काय, म्हणून वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता। बाबा बर्वे पंतांच्या समाचाराला आले नाहीत। कारण बाबा बर्वे हे कोण होते? पंतांचे शेजारी। ते समाचाराला म्हणजे त्यांची विचारणा करायला का आले नाहीत? कारण उपास त्यांचे खास राखीव कुरण होते। प्रश्न तिसरा, पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा। नंबर अ, भीष्म प्रतिज्ञा। भीष्म प्रतिज्ञाचा अर्थ स्पष्ट करायचा। भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय? पंतांनी आपले वजन कमी करण्याचे ठरवल्यावर मित्रांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या। त्यांचे 181 पौंड वजन पाहून त्यांची झोप उडाली। परंतु पंतांची झोप उडाली यावर रात्री घोरण्यामुळे त्यांच्या धर्मपत्नींचा विश्वास नव्हता। एकूण सर्वांनीच त्यांची चेष्टा केल्यावर त्यांनी 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखविल तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा केली। म्हणजेच वजन कमी करण्याचा ठाम निश्चय केला। नंबर 2, पाळसेदार भाज्या। पंतांच्या डाएटच्या बाबतीतला कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता। रोज काही चमत्कारिक पदार्थ त्यांच्या पानात पडायला लागले। बाळसेदार भाज्यांची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली। म्हणजेच कोबी, कॉलीफ्लॉवर अशा बाळसेदार भाज्यांमुळे पंतांचे वजन वाढेल असे वाटल्यामुळे त्या भाज्या कुटुंबाने आणणे सोडून दिले। शिवाय वजन कमी व्हावे म्हणून शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा अशा सडपातळ भाज्या खाणे सुरू केले। नंबर 3, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो। म्हणजे काय?
हे स्पष्ट करायचं आहे. तर पंतांनी वजन घटवण्यासाठी आहारशास्त्राची पुस्तके वाचली, चरबीयुक्त द्रव्ये, प्रोटीनयुक्त पदार्थ या शब्दाबद्दलची त्यांची आस्था वाढली. त्यांनी मित्रांचे सल्ले पाळले. उदाहरणार्थ दुपारी झोपणे सोडा, पत्ते खेळणे सोडा, रनिंग करा, बोलणे सोडा, तोंडावर ताबा ठेवा, तूप, लोणी, तळलेले पदार्थ खाणे सोडा, दोरीवरच्या उड्या मारा वगैरे. पंतांनी 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना करूनही पंतांचे वजन झाले 192 पौंड. त्यामुळे त्यांनी यापुढे जन्मात डाएटच्या आहारी न जाण्याचे ठरवले. कारण त्यांच्या मते एवढे करूनही वजन काही कमी झाले नाही, कारण वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. नंबर 4, असामान्य मनोनिग्रह. म्हणजे मित्रमंडळीने डाएट बाबतीतले विविध सल्ले पंत पाळत होते. त्यानंतर आचार्य बाबा बर्वे यांच्याकडून मौन पाळण्याचा, तोंडावर ताबा ठेवा, बोलणे सोडा हे सल्ले मिळाल्यावर पंतांनी बोलणं सोडणं शक्य नसल्याचे कबूल केलं, कारण ते टेलिफोन ऑपरेटर होते. मग बाबा म्हणाले की मग कसलं वजन उतरणार तुमचं? यावर पंतांनी चिडून निश्चय केला, बस वजन उतरेपर्यंत उपवास. काटकुळे झाल्याची स्वप्न त्यांना पडू लागली. भरल्या ताटावरून ते उठू लागले. बिना साखरेचा, बिन दुधाचा, काय बिन चहाचा चहा ते पिहू लागले. साखर पाहून त्यांच्या अंगाचा तिळपापड होई. ते फळांवर जगू लागले, दोरीवरच्या उड्या मारू लागले. कचेरी सुटल्यावर गिरगाव रस्त्याने धावू लागले. वाडाभरात फक्त 2 वेळा साखर भात, एकदा कोळंबी भात, एकदा नागपुरी वडा भात एवढे अपवाद वगळता त्यांनी भाताला स्पर्श केला नव्हता. पंतांच्या उपवासाची चेष्टा करणाऱ्यांनाही पंतांमधील फरक जाणवत होता. पंतांना भीती वाटत होती की प्रशस्तीने मुठभर मांस वाढण्याची, परंतु त्यांचा असामान्य मनोनिग्रह आणि जिभेवर ताबा असल्यामुळे त्यांना 20 ते 25 पौंड वजन कमी होण्याची अपेक्षा होती. प्रश्न 4, खालील शब्दसमूहासाठी पाठातून एक शब्द शोधा. अ, ठरवलेले व्रत मध्ये सोडणे म्हणजे व्रतभंग. वजन घटवण्यासाठी आहार बदलण्याची कल्पना, आहार परिवर्तन. भाषेचा नदीसारखा प्रवाह म्हणजे वाक्प्रवाह. प्रश्न 5, अचूक शब्द ओळखून लिहा. अ, वडिलांसोबत. यातून नंबर 1 वडिलांसोबत, लावर जो अनुस्वार आहे हा अचूक शब्द आहे. नंबर 2 तालमिला. यातला 3 नंबरचा ताल, दुसरी विलांटी मी, ला हे बरोबर आहे. ती ई, गारहाणी, ग्राहणी यातलं 3 नंबरचं जे आहे ते बरोबर आहे. प्रश्न 6, खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. वाक्प्रचार दिलेले व दुसऱ्या बॉक्समध्ये वाक्यांचे अर्थ दिलेले आहे, तर याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर हात दाखवून अवलक्षण म्हणजे आपणहून संकट ओढून घेणे, याचं आहे ई. सुरंग लावणे म्हणजे याचं उत्तर आहे खूप संताप येणे. ई. मुठभर
सुरंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळून लावणे, अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप येणे, मुठभर मास चढणे, स्तुतीने हुरळून जाणे. प्रश्न 7 आहे स्वमतः. त्यातलं अ आहे दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा. त्याचं उत्तर आहे पंतांच्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाल्यानंतर चाळीतील मित्रमंडळींनी त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली. कमलिनी केंकरेंनी दोरीवरच्या उड्या मारण्यास वजन घटते असा सल्ला दिला. प्रत्यक्षात पंतांनी जेव्हा दोरीवरच्या उड्या मारण्यास सुरुवात केली तेव्हा पहिली उडी शेवटची ठरली, कारण त्यांच्या 8x10 खोलीत पूर्ण दोरी फिरवणे शक्य नव्हते. कारण ते जिथे राहत होते त्या चाळीतलं घर त्यांचं छोटंसं होतं. 8x10चीच खोली होती. ते लहान असल्यामुळे त्यांना दोरीवरची उडी मारणं शक्य झाले नाही. पहिल्या उडीतच काय झालं, ड्रेसिंग टेबल होता त्याच्यावर ज्या तेलाच्या बाटल्या औषधाच्या बाटल्या होत्या त्या सर्व खाली येऊन पडल्या. आणि दुसरी उडी घेतली ती अर्धवट मारण्याच्या प्रयत्नात एक आचार्य बाबा बर्वे जे त्यांच्या बाजूलाच राहत होते त्यांच्या गळ्यात ती दोरी गेली. त्यांचा आधीच पंतांवर राग होता, त्यात ती दोरी गळ्यात पडली, त्यामुळे त्यांना नको नको ऐकू घ्यावे लागले. ते बाबा बर्वे भरपूर काही बोलले. अशा प्रकारे दोरीवरच्या प्रत्येक उडीला अडथळे येत होते आणि उड्या मारणे शक्य होत नव्हते. ही हास्यास्पद गोष्ट ठरली. आ आहे पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दात वर्णन करा. पंतांचा उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा काय उत्साह होता तो आपल्या शब्दात आपल्याला वर्णन करायचं आहे. त्याचं उत्तर आहे पंतांनी वजन कमी करण्यासाठी आहार परिवर्तन करण्याचे ठरवल्यावर त्यांच्या कुटुंबाचा उत्साह अवर्णनीय होता. रोज काही चमत्कारिक पदार्थ पंतांच्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून त्यांनी पंतांना खायला दिली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक पंतांना देणे त्यांनी चालू केले. गोबी, कॉलीफ्लावर वगैरे सर्व बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील पूर्वीसारखा राहिला नाही. अशा प्रकारे पंतांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह दिसून आला. ई. पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता, तो का आवडला ते स्पष्ट करा. हा पाठ म्हणजे एक हास्य कथा आहे. त्यामध्ये कोणता विनोद तुम्हाला आवडला ते लिहायचं आहे. त्याचं उत्तर आहे पंतांनी असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडचे वजन घटेल अशी खात्री बाळगली होती. परंतु वजन काट्यावर वजन करताच महिनाभरापूर्वी ज्या वजन काट्याने त्यांचे वजन 181 पौंड दाखवले होते त्याच वजन काट्याने त्यांचे वजन आज 192 पौंड दाखवले. शिवाय आप बहुत समजदार और गंभीर है असे भविष्यही दाखवले. पंत एकीकडे पौष्टिक सात्विक आहार घेतात, लिंबाचा रस, फलाहार, दूध व दुसरीकडे 15 दिवस 4 वेळा भात खाऊन तो अपवाद समजतात आणि वजन कमी झाले असेल अशी खात्री बाळगतात. हा विनोद मला सर्वात जास्त आवडला. ई. तुम्ही एकदा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून लिहा. जर तुम्ही एखादा संकल्प केला, या प्रश्नाचा अर्थ आहे तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती काय प्रतिक्रिया करतील त्याची आपल्याला कल्पना करायची. ते या उत्तरात लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे 9वीची परीक्षा झाली व मी पास होऊन 10वीच्या वर्गात गेलो. ओके. यावर्षी काहीही करून सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असा मी संकल्प केला. नुकतीच मे महिन्याची सुट्टी अनुभवलेली असल्यामुळे लवकर उठायची सवय मोडली होती.
आईला मी माझ्या संकल्पाविषयी सांगितले. दुसऱ्या दिवशीपासून आईने मला सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी नवा उत्साह असल्यामुळे मी शहाण्या बाळासारखी उठून बसले. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला मैत्रिणींसोबत बरोबरच्या गप्पा, खेळ, शाळेतील अभ्यास या सर्वांमुळे मला माझ्या संकल्पाविषयी विसर पडू लागला. इतरांबरोबर मजा करणे कमी झाले. कोणतीही गोष्ट करताना मी यंदा 10वीत आहे याची जाणीव करून दिली जाईल. सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा माझा संकल्प आई विसरली नव्हती. आईनेच एकदा घरातील सर्वांच्या देखत माझी चेष्टा केली. घरातील लहान भावंडेही माझी मस्करी करू लागले. खेळणे, TV पाहणे हे सारेच माझे पारखे झाले. मग मात्र मी निश्चय केला की आपण कुणाच्या चेष्टेचा विषय बनू नये. मी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली व नियमित उठून अभ्यास नियमित करू लागले. तर हे सर्व होते टेक्स्टबुकचे क्वेश्चन आन्सर उपवास या चॅप्टरचे. तुम्हा सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा. म्हणजे रोज रोज जे नवीन व्हिडिओ येत असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जात जाईल.